सामंती समाजाच्या आरोग्य समिती अध्यक्ष आदरणीय पंकज पाटील यांना विनंती करत आपण व्यासपीठावरती यायचं आपलं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात झाली आहे. धावपलकाचं श्रीगणेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके या गौरी नारायणी नमस्ते. सर्वप्रथम गणराज मंडळ आई जिजाई मातेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य दिवस श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुद्रा करून निवडणुकीमध्ये इथे आपल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजीबाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 पंकजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत. त्यामध्ये ब्राह्मण समाज आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. एक गर्दी क्रिकेट प्रेमी इनसाइड आउट मोठा फटका चेंडू हवे ओ हो पकडण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु मामाचा बरोबर निघून गेला. सीमारेषा पार षटकार. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जोपर्यंत चेंडूला बॅटर करायचा ऋग्वेद चांगला काय जरूर टिकला पण झाडाच्या खांदीला कदाचित लागलाय चेंडू आणि त्यामुळे पाराला लागला. त्यामुळे कॅच केली जाणार नाहीये. इतर धाव कंप्लीट केली जाते. 9 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आडा बॅट पकडण्याचा प्रयत्न चेंडू यष्टीच्या हातामध्ये निघून गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू आलाय. RCM ट्रॉफी आपण बघत आहात. RCM ट्रॉफीसाठी गेले काही महिने खूप मोठा अट्टाल सुद्धा वाढदिवसाचा म्हणजे संपूर्ण RCMची टीम या स्पर्धेला ऑर्गनाईज करण्यासाठी आतुर होती. खूप मोठी मेहनत या सगळ्यांनी घेतली आहे. त्याची चर्चा तर होणार आहे. यावेळेला शॉट खूपचा आणि यावेळेला चेंडू सर्व निघून गेला सीमारेषा जवळ. फिल्डिंग चांगली. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू किती प्रमाणात ट्रॅव्हल होतोय किती प्रमाणात नाही या साऱ्या बाबी सुद्धा बघायला लागणार आहेत. तुर्तास या चेंडूवरती धाबा आल्या 3-2. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा एका गड्याच्या बिनबाद टीम बिंदास कोपराट. RCM ट्रॉफीसाठी आमचे डिजिटल पार्टनर ब्रॉडकास्टिंग पार्टनर DBN लाईव्हची संपूर्ण टीम इथे उपस्थित राहिली. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे क्रिकेट स्कोरर रोहन कारेकर आपलं हार्दिक स्वागत. आमचे डेजमास्टर आपलं हार्दिक स्वागत आहे. उपस्थित मंचावरील मान्यवर त्याचबरोबर RCMचे सारे खेळाडू आणि पहिल्या 2 टीम्स त्यानंतरच्या येणाऱ्या 2 टीम्स त्यांना सुद्धा विनंती रिपोर्ट करा. RCMच्या सर्व खेळाडूंसाठी विशेष सूचना आहे. आपण बाउंड्रीच्या चारी बाजूने उभं राहायचंय. जे 10 त्यात मागे तिथे थांबलात तरी चालेल. बॉल जो बाहेर जातो त्याला आणण्यासाठी. मिहिरच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिलं षटक 11 धावांचं झालं. 11 धावांमध्ये तन्मयचं कॉन्ट्रिब्युशन चांगलं होतं. तो बॉल रेस झालाय आणि रेस होत असताना मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव नाही पण बॅटरी बॉलचा संपर्क सुद्धा नाही आहे. हो दुरून लपेटलाय. काय जबरदस्त फटका परंतु ह्या सहज आणि सोपा झेल इथं ड्रॉप झाला आणि कोणत्याही प्रकारची हानी न होताना एक धाव एका धावेचं रूपांतर फक्त एकाच धावेमध्ये दुसरी नाही घेतली.
नंतर तुम्हाला खूप सारा वेळ असतो, परंतु त्या वेळेचा सदुपयोग नाही केला तर तुम्हाला एकापेक्षा जास्त धावा नाही काढायचं होतं. इतक्या लांबून चेंडूला तुम्ही काऊकराच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित तिथे तुम्हाला अपयश येईल आणि ते अपयश येताना दिसलं होतं. पुन्हा एकदा मी तयार शॉटबॉल आहे शरीरापासून लांब उजव्या इष्टीच्या सुद्धा बाहेर आहे. हो रन घेण्याचा प्रयत्न केला गेला इथे वाईट बॉल वाईट +1 डिक्लेअरच्या रूपाने एक धावे. अशा प्रकारे 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. पडई संघ आज खूप कमी खेळाडूने खेळतोय. जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण महत्त्वाचे जे फ्रंटलाईन प्लेयर आहेत त्याच्यामध्ये बॅट्समन बॉलर म्हणा ते आज अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून तितका इफेक्टिव्ह वर्क पाहायला मिळत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्यांच्यासमोर खेळणारा कोफराड संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलाय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रन. बोळीचं हे मैदान याच मैदानावरती विकास प्रतिचषकाचं आयोजन आपण बघितलं होतं आणि त्याच मैदानावरती आता आपण RCM ट्रॉफीचं आयोजन बघतोय. सामेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत या वर्षातील होणाऱ्या 3 मोठ्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. ते म्हणून खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालू क्षेत्राचे चेंडू खाली येतोय. अखेरकार पर्यंत टिपलायचे. पहिल्या विकेटचं बदल पहिला हादरा पहिला धक्का बिंदास कोकराड संघाला. वायरलेस बघ वायरलेस बघ आला बघ दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बिंदास
त्यांचा खेळाडू हा पाणी पिण्यासाठी जाऊ शकतो. कन्सर्न टीमचा प्लेअर पाणी देण्यासाठी जाऊ शकतो. मंदार गेल्यामुळे हा नियम आहे. जोक्स पाहिजे. कोणत्याही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर जाय किंवा इन टीम मधला प्लेअर पाणी देण्यासाठी 2 षटकानंतर जाऊ शकतो. ही विशेष सूचना सगळ्यांसाठी आहे. चला पुन्हा एकदा बॉल तयार. तिसरं षटक. 5-6 चेंडू पायामध्ये आणि त्याला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न कोणाला केलाय. मिडऑफ मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधार शेपाडून घेण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. एक सहज सोपा झेल नाही कन्वर्ट करता आलाय. चेंडू हातातून निसटला. निसटत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग होती. विकेट 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळाली. 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळाली. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. या मैदानावर किती धावा जास्त आहेत किंवा किती धावा कमी, हा जर का प्रश्न कोणी विचारला तर 40-45 फायटिंग टोटल मानली जाते. पण आज काहीसा वेगळा खेळ बघायला मिळेल का. फुल टॉस बॉल. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो रनिंग आणि स्टनिंग. बट तो कॅच होण्या अगोदर पंचांचा हात हवेमध्ये आला म्हटल्यानंतर नो बॉल. नो बॉल आहे आणि तो नो बॉल असल्यामुळे दंडित केलं जात आहे. कुमार बंधू नाईक खाली करू ना. कुमार बंधू नाईक लाईन वर करू का. उपस्थित मान्यवर आदरणीय मत्स्यविरार महानगरपालिका उपमहापौर मार्शल डोपी सर आपल्यापासून रजा घेत आहेत. साहेब आपला मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. अशीच कृपादृष्टी यापुढे सुद्धा आरसीएम आता यायला का बघा. करतो ना आवाज. अरे माईक ठेवू ना. थँक्यू. लगातार 3 षटकाला मंदार मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, पण लगातार तिसरा नाही होऊ शकलाय. शरबच लांबून खेळले. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. तन्मय नाईक 27 धावांवरती खेळतात. 10 चेंडू त्यानं फेस केल्यात. कुणाल नाईक त्यांच्या साथीने आहेत ज्याने 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 40 धावा बनल्यात. शेवटच्या अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधला बाकी आहे. आरसीएम ट्रॉफी आपण बघतोय. नामजी बाबा वाळुंजे. मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ऋग्वेद चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपलाय. हो सुंदर झेल. फलंदाज तन्मय भात.
संघांसाठी प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. तो रिव्ह्यू जर का सक्सेस झाला तुम्हाला परत मिळेल, रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर तुम्हाला परत नाही मिळणार. ऊन आहे मंगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बघा त्या रिव्ह्यू मध्ये एक गोष्ट अशी आहे, आहेत आता आहे रे ऊन. शॉटची जर का तुम्ही कोणी आतून केला तर त्याचा रिव्ह्यू घेतला तर कदाचित तो मिळणार नाहीये. लेग बिफोर विकेट ते सुद्धा मिळणार नाहीये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं मिडऑफ मध्ये. संघ धाव कंप्लीट केल्या 43 वरती 2 झाल्यात. चौथं षटक पार करत आहे. पहिल्याच सामन्यामध्ये 50च्या पारचं धावफलक दिसेल का? कोपराडने तर तशी तोडफोड सुरुवात केली आहे. या मैदानावरचा कोपराडचा इतिहास खूप चांगला आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा तितका चांगला राहिला म्हटल्यानंतर आता त्याच प्रकारचा काहीसा त्या आठवणींना साजेसा खेळ करण्याचा प्रयत्न कोपराडचा संघ करतोय. मंगेश स्ट्राईक आहेत. कुणालने खूप सारा वेळ घालवलाय पण ऋग्वेदच्या हातामध्ये चेंडू म्हटल्यानंतर ऋग्वेद आपला इतिहास दाखवण्याचा तो सुद्धा प्रयत्न करेल. थोडासा शॉर्ट बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फोरमचा वापर करून समोरच्या चेंडूला पाठवला, अडवण्याचा प्रयत्न झालाय. 1-2 आणि दुसऱ्या अटॅक मध्ये चेंडू अडलाय. फक्त 2 धावा. 45 वरती आपण जाऊन पोहोचलोय. तितकं सोपं नाहीये ऋग्वेदच्या समोर फोरआर्मचा वापर करून मोठा फटका लगावणं, कारण समोर चेंडू त्या वेगाने ट्रॅव्हल होताना आपण सुरुवातीच्या क्षणात तरी कधी बघितलेलं नाहीये म्हटल्यानंतर आता इथे तशी बॅटिंग करत असताना धावा बनवणं, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेटच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकदा दुसरीचा प्रयत्न, यावेळेला डेंजर आहे कुणाल. कुणालसाठी रिस्क होती परंतु कुणालने अगोदरच मोठी धाव घेतली, वेगाने धाव घेतली आणि त्यामुळे तो बचावलाय. 2 धावा. पुन्हा एकदा धाव कंप्लीट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला आणि त्यानंतर फील्ड करेपर्यंत 1 पुन्हा 2. आज कुणाल क्रिकेट सोडून मला वाटतं रनिंग करण्यासाठी आलाय. इतका वेगाने धावतोय आणि लगातार 2 धावा कंप्लीट करण्यासाठी योगदान देतोय. 49 पटू शेवटचा बॉल आहे. काय अर्धशतक कंप्लीट होणार का? हो, यावेळेचा शॉट बॉल पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना फलंदाज मंगेश बाद. आणि असं असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते बिंदास कोपराड या संघाकडून पडई संघासमोर. आरसीएम वर्सेस घास, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. आरसीएम आणि घास. काय होत मला फोटो पाठव ना मोबाईल मध्ये काय झाले. हर्षल ते साईडला सीडी आहे, ते साईडला काढले का?
छापा की काटा, यस काटा आला. मी विनंती करेन विकास साहेबांना की दोघांना आपण शुभेच्छा द्या आणि त्यानंतर स्थानापन्न व्हायचंय. सो टॉस जिंकलाय RCM ने. मी टॉस जिंकल्याचा निर्णय काय असेल? आम्ही पहिला फलंदाजी करू. मागील 2-3 स्पर्धा खूप चांगलं वातावरण बनलंय. समाजांतर्गत होणाऱ्या स्पर्धा खूप चांगल्या प्रमाणात होत आहेत, चांगल्या प्रकारे होत आहेत. आज स्वतःच्या संघाने एक आयोजन केलेलं आहे. सो एकत्रित या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कशा प्रकारे कोणी कॉन्ट्रीब्युट केलंय आणि आजच्या मॅच साठी काय पिऊन स्पेशल बांधता नाही आता नाही, एवढे वर्ष झाले आम्ही जे आयोजन करतो ते नेहमीच त्याच्या चांगलं असतं मंडपाला आणि असं आहे particular मंडपाला का माणसाने नाही, पण, हा जेवढे पण बांधता नाही आता. गावात सगळ्यांनी individually आणि collectively, बस ना हाँ. आयोजनासाठी बोलना चाहिए मैं छोटा कपड़ा लेके आता था बोलते पूरा नीचे से ऊपर तक चाहिए. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. दुसऱ्या बाजूला गास संघ आज पहिली मॅच खेळतोय ये इधर क्यों बांधा है का ब्लॅक पहिली कपड़ा तुम्हाला वो? बॅटिंग करायची किती धावांच्या इधर नहीं आवश्यकतामध्ये कपड़ा बांधने का. पहिली किधर बनना है? फिल्डिंग करायची ये किती black धावांपर्यंत कपड़ा समोरच्या इधर रोखण्याचा लगाया प्रयत्न ना. असेल. इधर ही लगाया ना. 25 ते 30 धावापर्यंत असेल पण आम्हाला ही क्षेत्ररक्षणच पाहिजे होती. गासचा परफॉर्मन्स ज्यावेळी या 2-3 मोठ्या कानावर झाला त्या अगोदर खूप चांगला राहिला होता आणि त्यानंतर 2-3 स्पर्धामध्ये थोडा मागे आलाय. तर या मॅच साठी आणि या स्पर्धेसाठी काय विशेष तयारी आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं केलेलं आहे. RCM त्यांचे स्वागत आणि आम्हाला पण या स्पर्धेत आता आमचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि आम्ही प्रॅक्टिस उधर भी बांधने का है. चांगला देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सर आपल्याला सुद्धा विनंती आपण स्थानापन्न पाहिजे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम RC वाळुंजने आणि त्याने सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. गास संघाला चांगली मॅच यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच जिथे 51 धावांचा पाठलाग, 51 धावांचा बचाव कसा होतोय हे आपण बघणार आहोत. पडई संघ करणार आहे पाठलाग आणि कोफराड संघ करणार आहे बचाव. सो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा RCM ट्रॉफी. स्टे ट्यून्ड विथ 3BN लाईव्ह. थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. चालू कर मग थोडं बंद करून चालू कर. चला पप्पू भाई आणि कृतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि बॉलिंग मार्क वरती सागर तयार झालाय. 51 धावांचा पाठलाग आहे. पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये कोण बाजी मारणार हे आपण पाहणार आहोत. पडई संघ आज वेगळ्या रूपात आपल्याला बघायला मिळतं. पहिला शॉर्ट बॉल आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला पण बॅट अँड बॉलचा संपर्क तितका चांगला नाही. त्यामुळे पहिला बॉल येतोय डॉट. फोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला चेंडू फसत असताना डिक्लेअरच्या दिशेने गेलाय. सिंगल धावफलकाचा श्री गणेश झालाय. पण कृतिशची बॅटिंग आता खूप महत्वाची असणार आहे. कृतिशच्या बॅट मधून मोठे फटके यानं
ही गरज आहे पडई संघाची, कारण आज इतकी मोठी गहराई फलंदाजीमध्ये नाहीये आणि कोफराडने ज्या धावा बनवल्या त्या सुद्धा तितक्याशा माफक आहेत म्हटल्यानंतर तो आतमध्ये येणारा चेंडू अपील, पण त्याच्यामध्ये तितका असं नाही. तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंडित सरांनी अपील उचलून धरली आहे आणि कृतीशला मैदानात बाहेर जावं लागतंय. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, पडई संघाला लागलेला पहिला धक्का. फलंदाज बाद झालेत, पहिल्या विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर आता मीच मात्र नवीन फलंदाज मीत ओ यावेळेला चेंडू हातामध्ये येता येता राहिलाय. ऑन साइडला निघून चाललाय चेंडू बुडगेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. एका धावेत रूपांतर 2 धावेमध्ये करण्याचा प्रयत्न आणि 2 धावात सहज कंप्लीट. सकाळचं सत्र आणि आज या स्पर्धेतल्या काही मॅचेस म्हणजे मध्ये आणि त्या 20 मॅचेस पैकी चालू असला पहिला सामना, त्यानंतर दुसरा सामना त्याची अनाउन्समेंट झाली आहे. दुसऱ्या सामन्याचा टॉस झालाय. तुर्तास समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीराला लागून चेंडू ऑप्शनच्या बाहेर. नव्या आतमध्ये येणाऱ्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या षटकातला खेळ मार्गस्थ आहे. 4 वरती 1 आहे. शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी. बघूयात काय घडतंय या शेवटच्या बॉलवरती. सर एक बॉल बाकी, एक बॉल इथे एकच बॉल आहे. पहिला डॉट, नंतर सिंगल, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 2, नंतर 1, 5 बॉल, टोटल 4 धावा झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. चला शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय, पण टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. अखिलने चेंडूला अडवलं, तोपर्यंत सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 3 पडई. हा ये फिरा फिरा असं फिरवा. काय कोणता हा आलता. हॅलो हॅलो हॅलो.
जेवढ्या काय ट्रायल्स आहेत त्या पहिल्या मॅच पर्यंत करून घ्या. आपण त्यानंतर स्मूथ पुढे जाऊया. 7 वरती 1 आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर रोहित नाईक यांच्या हातामध्ये चेंडू आहे. रोहित याने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली आहे. फक्त आता मोठे फटके मारण्याची गरज आहे ती पप्पूभाई आणि मीतने यावेळेला चेंडूला टोलावलं, ऑन साईडच्या दिशेने मेडोकेटच्या दिशेने पाठवलं, एकदा धाव कंप्लीट केली. मीतने एक चांगलं स्टेटमेंट दिलं होतं की आरसीएम नेहमीच चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज करते आणि यावर्षी सुद्धा तोच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येकाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. आडव्या बॅटने खेळलंय पण चेंडूला अडवत असताना एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न. पप्पूबाईंनी 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. बघा पप्पूबाई एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि एक्सपिरियन्स प्लेअर म्हटल्यानंतर त्यांच्याकडून तो अनुभव त्यांच्या खेळामध्ये दिसून येतोय. 11 वरती 1. 14-40 ची गरज असताना बॅकवर जाऊन खेळले, चेंडूला टोलावलं, जरूर अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आला का आपण निघून गेला कमलच्या क्षेत्रात. अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, थोडासा लांबचा केस होता पण 1 2 3 धावा धावून कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बघायला मिळाली. बघा या धावा सुद्धा महत्वाच्या आहेतच, पण आस्किंग रन रेट वरती नजर टाकल्यानंतर या धावा थोड्या चिंतेचं कारण सुद्धा म्हणतात. तर जोपर्यंत चौकार षटकार येत नाही तोपर्यंत या 51 धावांचा पाठलाग शक्य नाही. बघा सगळ्यांच्या माहितीसाठी ऑनसाइडला लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज मीत बाद. चेक कर येईन बघ. काय नाही, बंद करून चालू केलं परत एकदा. सावलीन ठेव. त्याला कोणला बोलवणार फरका मारायला? हा थांब, त्याला थोडं मारला आता काल ना हंगून गेलो तरी छत्री बी लावित छत्री बापाची काय नाही. तयार होते. ट्रायपॉड बरोबर आहे का बघ? आता बरोबर आहे का? प्रयत्न केला जातो. सिंगल काय इतका परिणाम किंवा इतका फरक पडणार आहे. कारण या मॅचला येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 2-3 मोठे फटके मारावेच लागणार आहे. आणि असं करत असताना गोलंदाज एकमेकांशी रोहितची चर्चा करतात. कॅमेरा आवाज चालू आहे. कॅमेरा आवाज चालू आहे. हा बंद करते. आरसीएम चे एक्स्ट्रा प्लेयर किंवा व्हॉलेंटियर्स जे कोणी आहेत त्यांनी मैदानाच्या चारी बाजूने थांबायचं. बॉल बाहेर गेल्यानंतर त्याला आतमध्ये टाकण्यासाठी आपली गरज आहे. 16 वरती 2 आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होती.
बाउंड्री लाईनला टच झालाय त्यामुळे चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. थँक्यू टीजे. मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका पप्पूबाईच्या बॅटमधून आलाय. षटकार 6 धावा. कुणाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा पण यावेळेला बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. पुढचा चेंडू होता समोर जर का मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित इथे 6 धावा मिळाला असता पण तसं नाही झालं. डॉट बॉल आलाय. कुणाला चांगला कमबॅक केलाय. बावीस वरती 2 शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा बॅटफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरली आहे. बॉल उशिराने मागे गेला आणि असं असताना षटक क्रमांक 3 संपलं. 22 वरती 2 गडी बाद 3 पडई. आता शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅचला संध्याकाळी कुठे होतं? 22 वरती 2 आहेत. कुठे आरसीएम ट्रॉफी आपण बोळिंज मध्ये बघतोय कारण आरसीएम म्हणजे वाळुंजकरांसाठी हे स्पेशल मैदान आहे. या मैदानावरती त्यांच्या अचिव्हमेंट खूप चांगल्या आहेत. खास करून विकास कृती जसे लगातार 2 वर्ष जिंकण्याचा मान त्यांना मिळालाय. सो या काहीशा आठवणी आणि पुन्हा एकदा आरसीएम ट्रॉफीचं त्याच मैदानावरती आयोजन म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी किंवा एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी अर्णव आला अपकमिंग यंगस्टर कोपराड मधून आणि त्याच्या समोर आता स्ट्राईक हेड वरती फलंदाज ऋग्वेद. साईडला पहिलाच बॉल ऋग्वेद साठी आणि ऋग्वेदने तो फुल टॉस मिस केलाय. 22 रुपयाने एक धाव धापलकर ऍड होईल. ₹22 एक धाव धापलकर ऍड झाल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा तयार पप्पूबाई समोर. आता 5 चेंडू 5 मोठे फटके. मारण्याचा कारनामा केला जाईल का नाही. चांगला कंट्रोल. आतमध्ये येणारे चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट. मतदार यष्टनच्या मागे आहेत. अनेक सूत्र यष्टनच्या मागून ते आपल्याला हलवत असताना पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा ते आपली ती हो यावेळेला हुक काढण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय. डिक्लेअर चोरपाडे. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता बाकी आहे. चला बॉल द्यायचा. जुना जर बॉल असेल तर मागे कोण